कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. भाजपच्या राजकारणासंदर्भामध्ये कर्जत तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये भाजप रुजवण्याचं काम जर कोण करत असेल तर युवा नेता, नेतृत्व सक्षम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दिनेश रसाळ आदिवासी भागामध्ये असून सुद्धा आदिवासी पट्ट्यातील भाजप रुजवण्याचं काम अनेक वर्ष करतायत. नुकतीच त्यांच्याकडे काही दिवसापूर्वी भाजपची धुरा सुद्धा दिलेली आहे. 1 वर्ष साधारणपणे त्यांना झालेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की भाजपामध्ये ग्रामीण भागामध्ये भाजप नाही असं म्हटलं जातं. मात्र दिनेश रसाळ युवा नेतृत्वाने जे आहे आदिवासी पट्ट्यामध्ये या कशळे असेल किंवा नांदगाव असेल या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे आदिवासी पट्ट्यामध्ये एक आदिवासी नेतृत्व पण आहे. समाजाचा विकास करणं आवश्यक आहे आणि समतोल भाजपचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे ग्रामीण भागामध्ये सामाजिक उपक्रम जे राबवत असतात आणि भाजपला घराघरामध्ये कसं पोहोचवेल याच दृष्टीने दिनेश रसाळ जे आहेत सामाजिक किंवा आदिवासी दिन असेल वेगवेगळे उपक्रम नेहमीच आपण त्यांना पाहतोय. आज प्रचाराच्या निमित्ताने ते आपल्याला भेटलेले संवाद साधतोय आपण विकासनामा या प्लॅटफॉर्मवर. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. नमस्कार, धन्यवाद. तुमचा स्वच्छ चेहरा, भाजप नेता, युवा नेता हे सगळं पाहिल्यानंतर आता तुमची कुठे तर कसरत झालेली. मी ग्रामीण भागाचे भाजपचे अध्यक्ष आहात. काय प्रचार कशा प्रकारे सुरू झालेला आहे? महत्वाची भूमिका तुम्ही सुद्धा या निवडणुकी निमित्ताने बजावतायत. बरोबर. माझ्या या ग्रामीण मंडळामध्ये पलीकडे कलम जिल्हा परिषद वार्ड, मग तिकडे पोशीर पंचायत समिती आणि कलम पंचायत समिती आणि इकडे कशेळे जिल्हा परिषद वार्ड. यामध्ये आपण जर पाहिलं तर कशेळे पंचायत समिती आणि पात्रत पंचायत समिती हे प्रामुख्याने सहा उमेदवारांचं जे वार्ड आहे ते वार्ड येतात. या भागात मी कलम भागातही प्रचार करतोय, रात्रीच्या बैठका घेतोय आणि सातत्याने समाजाशी संपर्क करत असताना इथं असं जाणवलं की आदिवासी समाजाला येथे एकूण 5 जागा मिळाल्या. एकूण म्हणजे 3 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद या आदिवासी समाजाला मिळाल्यात. आणि महायुतीने जी आमची महायुती आहे, मग त्यामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, शेकाप असेल, RPI असेल, या महायुतीच्या माध्यमातून आम्ही खरोखर आदिवासी सर्वसामान्य कुटुंबाला ते तिकीट देण्याचं काम आम्ही इथे केलेलं आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा आयात उमेदवार किंवा बाहेरून मागवलेले कोणी उमेदवार असे आम्ही काही कोणी न घेता आम्ही दऱ्याखोऱ्यातून जो सर्वसामान्य आदिवासी बांधव आहे, जो आरक्षण ज्यांच्यासाठी लागू झालाय त्या खरोखर अंत्योदय म्हणून आपण जो भाजपचा जो नारा आहे, आदिवासींना न्याय देण्याचं काम भाजपने केलेलं आहे. बरोबर. आयात निर्यात हा टोला शिवसेना भाजपला, म्हणजे शिवसेनाने परिवर्तन आखडीला आहे. नाही, खरोखरच आता त्यांनी आरक्षणाच्या नुसार ज्याच्यासाठी जे आरक्षण आले त्या आरक्षणानुसार त्याला ते द्यायला हवं होतं, परंतु तसं न होता इथे शेलकेंच्या सुनेला दिलेलं आहे. खरोखर पाहता तर शेलकेंचं कुटुंब हे आदिवासी नाहीये. सुनबाई जरी आदिवासी असेल तरी पण ते कुटुंब आदिवासी नाही. म्हणून आम्ही तेच सातत्याने सांगतो की आम्ही खरोखर आदिवासी सर्वसामान्य कुटुंबाला न्याय, ज्याचा हक्क, ज्याचं संरक्षण किंवा ज्याचं जे अधिकार आहे त्यालाच ते दिलं गेलं. हे भाजपचे धोरण तुम्ही बरोबर. खरं तर आदिवासी भागामध्ये हा पक्ष रुजवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. कसं कठीण काळामध्ये कसा विस्तार सध्या ग्रामीण भागामध्ये सुरू आहे? ग्रामीण भागामध्ये जोरदार विस्तार सुरू आहे. आदिवासी आता हा जर पट्टा बघितला तर पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे. मग तुम्ही आमचा कलम जिल्हा परिषद वार्ड, पात्र जिल्हा परिषद वार्ड, इथं आदिवासी समाजाची जास्त पकड आहे. आदिवासी समाजाच्या समस्या, अडीअडचणी आणि त्यांचे दुःख कष्ट हे निवारत असताना आदिवासी समाज जोडत गेलेला आहे. आदिवासींचे युवा असतील, त्यांच्या युवाचे क्रीडा स्पर्धा असतील, त्यांचे सांस्कृतिक धार्मिक कार्य असतील, जत्रा असतील, अखंड हरिनाम सप्ते असतील, यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन आणि तन मन धनाने त्यांना सहकार्य करून आणि तो चांगल्या प्रकारे आम्हाला आता आदिवासी भागामध्ये आणि बहुजन समाजामध्ये पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि येत्या काळामध्ये भाजपची घोडदौड ह्या ग्रामीण भागात खूप अधिक वेगाने चालू आहे, इतर पक्षापेक्षा अधिक वेगाने चालू आहे. त्याचा प्रत्यय तुम्हाला येईलच. खरं तर सामाजिक सोशल वर्कर म्हणून तुम्ही गेल्या वेळी आदिवासी दिन, आदिवासी प्रशांत ठाकूर आणलं, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणलं. कसं पाहताय या सगळ्या पक्षाचा विस्तार झाला, सोशल वर्कर तुम्ही मोठ्या प्रमाणे काम करताय, कसं पक्ष म्हणून प्रतिसाद मिळतो, बाकीचे लोक देत आहेत?
हो, नक्कीच येतात. मुळात माझी अशी विचारसरणी होती, की धारणा होती, की आपण जन्माला आलो तर आई वडिलांचं कर्तव्य, त्याच्यानंतर भाऊ बहीण पत्नीचं काही कर्तव्य करत असताना समाजाचं आणि पर्यावरणाचं पण काही कर्तव्य. मग समाजाचं कर्तव्य करत असताना भाजप सारखा एक राष्ट्रव्यापी विचारसरणीचा एक पक्ष जो अंत्योदयाचा विचार करतो आणि सतत समाजामध्ये सक्रिय राहणारा पक्षाने जर मला जर समाजसेवेचं इतकं मोठं प्लॅटफॉर्म दिलंय, मी धन्यवाद देतो माझ्या पक्षाला. यापेक्षा मला पक्षाकडून काही अपेक्षा नाही निवडणुकीची अपेक्षा, नाही कुठल्या उमेदवारीची अपेक्षा. एक समाजसेवेचा जो खूप मोठा प्लॅटफॉर्म मला ज्या भारतीय जनता पक्षाने दिलाय, मी पक्षाचा खरोखर हात जोडून प्रशांत आभार ठाकूरांचे मानतो. तुम्ही खूप जवळचे आहात. प्रशांत ठाकूर प्रत्येक कार्यक्रमाला तुमच्या येत असतात. एकदम घट्ट संबंध जोडले राजकीय. दादा हा एक प्रशांत दादा हे युवांचे एक प्रतिनिधित्व करतात, एक युवा चेहरा आहे आणि बहुजनांचे एक ते आमचे आधारस्तंभ आहेत. आणि रायगड जिल्ह्यामध्ये एक प्रभावी व्यक्तिमत्व. 4 वेळा ते पनवेल सारख्या खूप मोठ्या विधानसभेचं ते प्रतिनिधित्व करतात. विकासाचं त्यांनी तिथे मोठं महामेरू उभा केलेला आहे पनवेल विभागात. आपण तिथे पाहता, आपण नवी मुंबईशी जरा जास्त कनेक्टेड आहे. त्यामुळे दादांच्यावरती मी जास्त प्रभावित आहे. त्यांचा जो मृदू स्वभाव, शांत स्वभाव, शांत आणि संयमी नेतृत्व मी त्यांच्याकडे पाहून शिकलो आणि दादांचंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे. भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी ते मला सतत सहकार्य करतात आणि अहोरात्र माझा कधी कॉल गेला तरी त्याचा मला लगेच कॉलवर रिप्लाय मिळतो आणि माझं कुठल्याही आमंत्रणाला ते कधी अजून परत त्यांनी कधी नकार दिलेला नाही. 2029 तयारी, समजा आदिवासी भाग आहे, हा मतदारसंघ पडला, तर तयारी आमदारकीची? नाही, मी कोणत्याही निवडणुकीचा असा स्वार्थ डोक्यात घेऊन चालणारा माणूस नाही. माझ्या पक्षाने मला हे समाजाच्या सेवेसाठी जो प्लॅटफॉर्म दिलाय, मी त्यातच समाधानी आहे. समाजाचं एक ऋण फेडायचं होतं आणि ते ऋण आलेलं ऋण मरणाच्या अगोदर ते फिटलं पाहिजे, पण ते फिटणार नाही. पण जेवढं करू तेवढं आपल्याला करण्याचं काम, मला जे प्लॅटफॉर्म जो भारतीय जनता पार्टीने दिलाय, मी त्यातच समाधानी आहे. भारतीय जनता पार्टी, मी कुठल्याही भविष्याच्या निवडणुकीची माझी अशी काही इच्छा नाही. पण या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचणं, योजना पोहोचवणं, तारेवरची कसरत होती सगळं तुमची? हो, नक्कीच. डीपीटीसीच्या माध्यमातून आणि आदिवासी उपाययोजनेचा जो तुम्ही आदिवासी विभागाचा जो निधी आहे, तो बहुसंख्य प्रमाणात हा इतरत्र नको त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे. तो योग्य समाजाच्या प्रवाहात तो निधी आणला गेला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर आम्हाला स्वखर्चातून आणि भाजपकडून जे समाजकार्य, जे आदिवासी बांधव जे वंचित आहेत, जे आज दुःख, दारिद्र्य, कष्ट, व्यसनाच्या अधीन जाऊन जे खूप खोल खड्ड्यात आहेत, त्यांना आम्हाला हात देऊन वरती काढायचे. आदिवासी समाजाला आम्हाला मुख्य प्रवाहात आणायचे. जी इतर समाजाची आणि आदिवासी समाजाची जी विषमता आहे, ती विषमता दूर करून आम्हाला खरोखर त्यांची सेवा करून आणि त्यांना आम्हाला आर्थिक स्तरावरती पुढे आणायचे आणि त्यांना न्याय द्यायचा आहे. मूळ मुद्दा असा की आता उमेदवार जे आहेत, मतदारांना आव्हान काय करायला? मतदारांना मी एकच आवाहन करेन की ज्या आदिवासी बांधवांकडे पुढे मागे आपण मतदान मागितलं, यापुढे आपण ज्या आदिवासी बांधवांकडे मतदान मागलं, इथून पुढे 20 वर्ष आम्ही त्या आदिवासी बांधवांकडे मत मागलो. आज आदिवासी बांधव आमच्याकडे, बहुजन समाज असतील, मग ओबीसी असतील, मराठा समाज असतील, यांच्याकडे हात जोडून मत मागायला येत आहे की आमचं आरक्षण, आमच्या हक्काचं आरक्षण, आमच्या उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही ठाम राहा. तुम्ही आमच्या पाठीशी ठाम राहिला तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ, आम्ही तुम्हाला नेतृत्व बहाल करू. परंतु तुम्ही जर ह्यावेळी जर आम्हाला जर दूर सारलं तर आम्ही तुमचं विसर्जन करू. म्हणून मी सर्व मतदार, सर्व बहुजन असतील, आदिवासी बांधवांना सांगतो की या खरोखर सर्वसामान्य आदिवासी कुटुंबांच्या आणि आदिवासी उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही राहा. त्यांना त्यांच्या झोळीत तुम्ही मतदान टाका आणि खरोखर आदिवासी समाजाला तुम्ही न्याय द्या. सर, आता भाजपामध्ये विस्तार करायचा असेल तर काय भविष्यामध्ये काय तुमची राजकीय रणनीती असेल? भाजपमध्ये विस्तार करायचा असेल तर थोडस आता ह्या निवडणुकीच्या नंतर ते तुम्हाला दिसणार नाही, पण यापूर्वी जे आमचे जे गटबाजी होती वरिष्ठ लेवलला, ते कुठेतरी एक आले पाहिजेत. एक येऊन भारतीय जनता पार्टी आणि कमल हे वाढलं पाहिजे, कमल टिकला पाहिजे. का आपला राष्ट्रव्यापी विचार आहे, आपला एक परिवार आहे, एका विचाराने आपण एकत्र येऊन काम करतो आणि समाजाचा विकास असेल, या भूभागाचा विकास असेल, या कर्जतचा विकास असेल, इथल्या प्रत्येक पंचायत समिती, जिल्हा परिषदचा, ग्रामपंचायतचा विकास करत असेल तर भाजपने, या कर्जत भाजपने एकत्र येऊन व्यक्तिनिष्ठ राजकारण न करता, व्यक्तीला महत्व न देता, भारतीय जनता पार्टी पक्ष आणि माझ्या समाजाला, राष्ट्राला जर महत्व दिलं तर भाजपची सारख्या कार्यकर्त्याला, ज्याचा फार अनुभव कमी आहे, नवीन आहे, तरुण आहे, फ्रेश आहे, म्हणजे राजकीय दृष्ट्या अशा लोकांना म्हणजे जे अनुभवी आहेत त्यांना समजत नाही. तुमच्यासारख्या कार्यकर्ता सर्वसामान्य एका युवा नेत्याला समजतात, बाकीच्या समजत नाही. कसं आहे, जेव्हा एखाद्या संघटनेत काम करत असताना आपण निस्वार्थी भावनेने काम केलं आणि आपल्या
ज्याप्रमाणे आपण आपल्या सख्या जनांच्यावर जसं निस्वार्थी प्रेम करतो तसंच या पक्षावर पार्टीवर निस्वार्थी प्रेम केलं, समाजावर निस्वार्थी प्रेम केलं तर ही भावना उद्भवते मनामध्ये. त्यांच्यामध्ये भावना होत नाही का? नाही, व्यक्तिनिष्ठ मी तुम्हाला मगाशीच बोललो, व्यक्तिनिष्ठ राजकारण करू नका, पक्षनिष्ठ करा. ते पण शेवटी नेमकी तुमचं आता तुम्ही ठीक आहे, शेवटी- तुमचे पक्षाची कळकळ मला दिसते तुमच्या बोलण्यातून, पण हे कर्जत तालुक्याचं भाजपला एकमेकांना पाड, एकमेकांना हे मदत करू नको, हे कर, याला नाही, पाड, या याला- मी तुम्हाला सांगतो विकासजी, या पूर्वी तुमच्या हे होत- भाजपमध्ये रवींद्र चव्हाण विरुद्ध प्रशांत ठाकूर असा एक गट आहे. इकडे चव्हाणांचं नेतृत्व किरण नाही. ठाकरे करताय, तुम्ही प्रशांत ठाकूरांचे नेतृत्व करतायत, बाकीचे कर्जतले वरिष्ठ ठिकाणी काय आहे हम्म. काय नाही हे तपासण्यापेक्षा आपण तलागालात जेव्हा कर्जत तालुका म्हणून काम करतो, एक परिवार म्हणून काम करतो, तर या परिवारामध्ये काम करत असताना आपण व्यक्तिनिष्ठ राजकारण नाही केलं पाहिजे, पक्षनिष्ठ केलं. शेवटी भाजप हा पक्ष टिकला तर कार्यकर्ता टिकेल, आणि कार्यकर्ता टिकला तर समाजात ते भाजपचं काम पोहोचेल आणि भाजप या कर्जतमध्ये वाढेल. म्हणून मी म्हणतो की निस्वार्थी पक्षाचं काम करा. भाजप वाढेल म्हणता, पण ते उमरोली जिल्हा परिषद किंवा जे माणगाव आहे तिकडे स्वतंत्र निवडणूक दृष्टीने भाजपने दिलेलं आहे, बाकीचे शिवसेना भाजप सोबत येते, असं सगळं कसं काय नाही भाजपा काय ह्या निवडणुकीमध्ये थोडंसं आम्ही जे म्हणजे कसं असतो, एखादा तह करायचा असतो, मागे छत्रपती शिवाजी महाराजांपासून तह आला, हे अलायन्स करताना म्हणजे तुम्ही जेव्हा महायुती म्हणून जेव्हा बसता, हे करत असताना आपली बार्गेनिंग पॉवर किती, आपण किती मागू शकतो, किती आपण चलाकीने, किती घाई गडबडीने आपण किती काय घेऊ शकतो, यामध्ये आमचे वरिष्ठ नेतृत्व थोडे कमी पडले, हे मी मान्य करतो या ठिकाणी. जर ते लवकर जर त्यांना जर सद्बुद्धी येऊन जर त्यांनी लवकर वाटाघाट्या केल्या असत्या तर आज बऱ्यापैकी जागेवर आम्ही कोण याला दोषी कोण, म्हणजे याला कर्जतचं नेतृत्व आहे की पनवेलचं नेतृत्व का प्रदेशात? नाही, मी सर्व वरिष्ठांनाच याला मी एक जबाबदार धरतो की वरिष्ठ थोडेसे वाटाघाटीमध्ये कमी पडले. शेवटी कसं असतं बघा, आज रोखोक नाही 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 आज रोखोक बोलताय, पक्ष उद्या तुमच्यावर कारवाई करेल. नाही, मी कोणत्याही कारवाईला भेट नाही, कारण की मी तुम्ही जे रोखठोक आहे मनातून बोलले, नाही, तुम्ही जे पक्ष आहे- दखल घेत नाही. जे आहे ते आहे. नोटीस सुद्धा पाठवेल, तुम्ही रोखोक का बोलले वगैरे. नाही, जे आहे ते आहे. हम्म. कसं आहे, हम्म. पोलादपूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन, म्हसला, अलिबाग पासून तर पेण, उरण, तुमचा खालापूर, कर्जत हा जिल्हा आहे. जरी पक्षाच्या दृष्टिकोनातून जरी उत्तर रायगड, दक्षिण रायगड वेगळे असले तरी जिल्हा परिषद एकच आहे. मग ती स्ट्रॅटर्जी ठरवत असताना कुठेतरी जिल्ह्यामध्ये भाजपला अधिकचा वाटा आला आणि कर्जतमध्ये जरा कमीचा वाटा आला. पण कर्जतमध्ये आम्ही काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप, काही ठिकाणी शिवसेना भाजप. या घडामोडीमुळे थोडंसं परंतु आम्ही जिल्ह्यामध्ये सक्षम आहेत, आमचे 3 आमदार आहेत, चांगल्या जागा आम्ही लढवतोय. परंतु पूर्ण जिल्हा म्हणून विचार केला म्हणून इथे कर्जतमध्ये आपल्याला थोडंसं लढवायला जागा कमी मिळाल्या. परंतु उकरोल असेल, शेलू असेल आणि नेरळ या जागा आम्ही लढवतो ना, भाजप म्हणूनच लढतोय, कमळच चिन्ह आहे तिथे. पण गेल्या वेळी आता आमदार बोलले की आमच्या काही चुका झाल्या, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे चुकीचे उमेदवार दिले, पराभूत झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे या विधानाशी, तुम्ही सहमत आहेत का? कसं आहे की आता तो मतदारांचा कौल होता, परंतु आमची सुद्धा थोडस उमेदवारी देताना आणि प्रभागानुसार उमेदवारी ठरवताना त्याच्यानंतर आमच्या ज्या नेतृत्व आहे, कर्जतचं जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाने थोडीशी धरसोड वृत्ती अवलंबली म्हणून त्याचा फटका आम्हाला त्या नगरपालिकेत मिळाला. लाडांना म्हणताय की तुम्ही कुणाला बोलताय? नाही, मी नेतृत्वाला दोष देतो, मी असं व्यक्तिगत कुणाला नाही बोलत. शेवटी नेतृत्वाने लक्ष घालून जर वेळेवरती तात्काळ जर निर्णय घेतले असते तर त्याचा परिणाम चांगलाच झाला असता. आणि काही वरिष्ठ नेतृत्वाने जे विभागवार जे उमेदवारी दिल्या त्या उमेदवारीमध्ये जर चांगल्या प्रकारे जर फेरबदल केला असता तर आज तीही नगरपालिका भारतीय जनता पार्टीकडे झाली असती. हे होते दिनेश रसाळ, आक्रमक, अभ्यासू बोलण्याचा प्रयत्न केलाय. तरुण नेतृत्व आहे आणि त्यांनी पक्ष नेतृत्वाला सुद्धा एक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की काही चुका झाल्या असतील किंवा इशारा ज्याला आपण म्हणतो रोखठोक बोललेले आहेत, रोखठोक मनातली खतखत जे हे विकास नावाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी मांडलेले आहे. त्यामुळे पक्ष वाढवता असताना कशा प्रकारे नेतृत्वाकडून चुका होतात आणि त्याची खंत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होते, याचा नेतृत्व कधी विचार करणार आहे का? भाजपा वाढत असताना ज्या भाजपा गटबाजी जी आहे त्याचाही सुद्धा दखल पक्ष नेतृत्व कधी घेणार की नाही? त्यामुळे एक प्रामाणिक नेतृत्व जे हे रसाळांकडे पाहिलं जातं, त्यांच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खतखत वाटत असते आणि विकास नावाच्या प्लॅटफॉर्मवर ते बोलतायत की पक्षाची खतखत एका प्लॅटफॉर्मवर ते बोलतायत, म्हणजेच पक्षामध्ये किती असंतोष किंवा त्याला आपण धुसफूस असं आहे म्हणायला काय हरकत नाही. तुम्ही वेळ काढून आमच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा, भाजपच्या उमेदवारांसाठी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा.
स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.